उजाला न्यूज। भाजपा के आमदार परिणय फुके ने आरएसएस में भर्ती के विषय में कहा कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक ऐसा संगठन है जो देश के लिए सबके लिए काम करता है। उन्होंने कहा कि व्यक्ति निर्माण का काम संघ के माध्यम से कई वर्षों से किया जा रहा है। उनका कहना है कि यदि कोई देश प्रेम की भावना से आरएसएस से जुड़ना चाहता है तो उसका स्वागत किया जाएगा। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। याच्यात काही गैर नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक देशासाठी काम करणारी एक संघटना आहे। या देशातले बहुसंख्य हिंदूंसाठी काम करणारी किंवा या देशातल्या सर्वांसाठी काम करणारी एक संस्था आहे, एक संघटना आहे। या व्यक्ती घडवण्याचं काम अनेक वर्षापासून संघाच्या माध्यमातून होत असतात आणि जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निश्चितच त्यांना स्वतःमध्ये काही बदल करून घ्यायचा असणार, स्वतःमध्ये काही देशप्रेम जागृत करून घ्यायचं असणार किंवा स्वतःमध्ये चांगली एक ऊर्जा निर्माण करायची असणार तर निश्चितच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुळतील आणि याच्यामुळे जर कर्मचारी जर समजा संघासोबत जुळले तर निश्चितच त्यांच्यामध्ये देशप्रेमची भावना निर्माण होणार आणि ते देशासाठी आणखी चांगलं काम करतील। असं आहे की संघाचं महत्त्व हे भाजपलाच नाही तर सर्वांनाच संघाचं महत्त्व आहे आणि संघाचं या देशाच्या विकासाकरता या देशाच्या प्रगतीकरता फार मोठं योगदान आहे। ते कोणीच नाकारू शकत नाही, ते भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस पक्षही नाकारू शकत नाही आणि म्हणून संघाचं एक वेगळं स्थान आहे, एक वेगळा मान आहे आणि हे मान आणि हा जो स्थान आहे हा कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि ते त्यांचा अधिकार आहे कारण ती आमची पितृसंस्था आहे आणि एका वडिलाचा अधिकारच असतो जर मुलाचं काही चुकत असणार तर त्याला रागवण्याचा निश्चित त्यांचा अधिकार असतो।